नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, साठी पुढची तारीख येऊन ठेपलेली आहे. ती तारीख डिक्लेअर झालेली आहे. परंतु आपण जर नव्यानं ही परीक्षा देत असाल आणि आपल्याला या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरायची आहेत, म्हणजे जेणेकरून आपला जो स्कोर आहे तो 100 प्लस येऊ शकतो. मित्रांनो, त्याच्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खास महत्त्वाचा आहे. त्यातली त्यात जे फ्रेश आणि नवीन जे मेंबर आहेत किंवा जे मागच्या परीक्षेमध्ये काही गुणांनी त्यांचं त्यांना यशानं हुलकावणी दिलेली असेल, अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, 100 प्लस गुण घेण्यासाठी कोणती पुस्तकं वापरायची आहेत, ती या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मित्रांनो, कारण महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. बघा, सुरुवात करूयात मग. परंतु मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या पूर्ण जी काही पुस्तकांची यादी असणार आहे, ही यादी म्हणजे या व्हिडिओची जी पी-डी-एफ असणार आहे, ही व्हिडिओची पी जर आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे पाहूयात मग महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये 100 प्लस गुण घेण्यासाठी कोणती पुस्तके आपण वापरली पाहिजेत, त्याची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. बघा, महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये 100 पेक्षा जास्त गुणांचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायसाठी त्यासाठी नियोजन हे आपलं अचूक आणि पुस्तकांची देखील निवड आपल्याला देखील अचूक करायची आहे आणि ती निवड देखील महत्त्वाची आहे. मित्रांनो, त्यासाठी आम्ही काही पुस्तके आणि संदर्भ साहित्य आपल्याला सांगणार आहोत, जे की आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण मित्रांनो, पाहूयात मग बालमानसशास्त्रासाठी म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. बघा, आपण सी म्हणूयात. ह्या 30 गुणांसाठी हा विषय आपल्याला पाहायला मिळतो परीक्षेमध्ये आणि यासाठी बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर म्हणजे त्यानंतर जसं की के. सागर पब्लिकेशन हे पुस्तक या विषयातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सर्वोत्तम मानलेलं आहे. बघा, त्यासोबतच आपण प्राध्यापक विजय सुरसे आणि किंवा इग्नाइट पब्लिकेशनचं सुद्धा आपण हे पुस्तक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र वापरू शकता. बघा मित्रांनो, म्हणजे जेणेकरून यामुळे काय होऊ शकतं, आपला जो अभ्यास आहे अचूक आणि स्पष्ट कल्पना याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत, पाहायला मिळतील. जेणेकरून या परीक्षेसाठी आपल्याला फायदेशीर ठरतात. यांच्यासह आपण आपलं जर डी-एड किंवा बी-एड किंवा डी-टी-एड वगैरे जे असतील, त्या म्हणजे त्या अभ्यासक्रमावर आधारित असलेलं जे बालमानसशास्त्र आहे, ते पुस्तक देखील आपण वाचणं तितकंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. याच्यासोबत अजून जर आपण पाहिलं, जर बघा काही काही वेळेला एवढा अभ्यास करून देखील आपण आणखी संदर्भ ग्रंथासाठी अजून काही संदर्भ घ्यायचे असतील, तर आपण बघा, जे काही मानसशास्त्राचे जे पुस्तक असणार आहेत. समजा आपण जे बी-एसाठी जो विषय निवडत असतो, त्यामध्ये देखील त्या पुस्तकांचा सुद्धा आपण काय करू शकतो, वापर वाचनासाठी करू शकतो. बघा, त्यानंतर आता असं आहे मराठी भाषा. बघा, मराठी भाषासाठी व्याकरण आणि लेखन म्हणजे सुगम मराठी व्याकरण व लेखन किंवा संपूर्ण मराठी व्याकरण हे 2 पुस्तके आपल्या मराठी भाषेसाठी अगदी उत्तम आहेत, बेस्ट आहेत. बघा, कोणते हे सुगम मराठी व्याकरण व लेखन हे कोणाचं? मोरा वाळंबे सरांचं. यातील शब्दसंग्रह, उतारे आणि व्याकरणाचे नियम परीक्षेत खूप उपयोगी पडतात आणि बाळासाहेब शिंदे सरांचं जे आहे संपूर्ण मराठी व्याकरण हे सरावासाठी देखील उत्तम आहे. म्हणजे आपण या 2 पुस्तकांपैकी कोणतंही एक जरी आपल्याकडे उपलब्ध असेल तरी चालेल. दोन्हीही आपण ठेवले तर मग बेस्टच आहे. आपण त्यांचा कंपॅरेटिव्हली स्टडी करून आपल्याला काय होऊ शकतं, पुढे आपण सहज जाऊ शकतो आणि मराठीमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर आपण घेऊ शकतो. मराठी हा विषय खरंच स्कोरिंगचा विषय आहे. तो तुम्ही सहज पार करावा. बघा, त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी सुद्धा आपण पाहूयात. संपूर्ण इंग्रजी व्याकरण, इंग्लिश ग्रामर जे आहे, ते देखील बाळासाहेब शिंदे सरांचं आहे. ते तुम्ही वापरू शकता आणि इंग्लिश ग्रामर एम.जे. शेख यांचं सुद्धा आपण वापरू शकता. यासह आपल्याला इतरही काही पुस्तकं पाहायला मिळतात. ए टू झेड इंग्लिश ग्रामर आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जे इतर म्हणजे एम-पी-एस-सीसाठी जे वापरलेले स्पर्धा परीक्षेचे पुस्तक असतील इंग्लिश ग्रामरचे, तर ते देखील आपण त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. बघा, सोबतच आपण जे काही समजा म्हणजे
जे 10वी पर्यंतचे जे काही पुस्तकं आहेत, जसं मी ए टू झेडचं नाव सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही आणखी वापरू शकता. सोबतच आपण 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपचे पुस्तकं वापरू शकतो, जे की आता 5वी 8वीला न राहता ते आता 4थी आणि 7वीला आहे आपल्याला सांगता येईल. सोबतच मित्रांनो, आम्ही आणखी एक सांगू इच्छितो आपल्याला, की जसे हे 5वी आणि 8वी म्हणजे स्कॉलरशिपचे पुस्तके आहेत, तसाच जर आपल्याला पूर्ण आपण एकदमच प्लेन आहात, पूर्ण समजा जर म्हणजे आपण सुरुवातच केलेली आहे, आपलं बेसिक सुद्धा एवढं उत्तम नसेल, तर त्यासाठी लवकरच बघा मार्केटमध्ये आमच्या अभ्यास ट्री पब्लिक प्रकाशनाचे 1ली ते 8वी पर्यंतचे सर्व पुस्तकं स्पर्धा परीक्षेसाठी येत आहेत आणि ते 1ली ते 8वीच्या म्हणजे जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, त्यावरती ते आधारित आहेत. अवघ्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ते आपल्याला उपलब्ध होणार आहेत. बघा मित्रांनो, गणितासाठी आपण जाऊयात, तर त्या ठिकाणी संपूर्ण गणित हे पंढरीनाथ राणे यांचं आपण वापरू शकता. त्यासोबतच आणखी आपल्याला कोकिळा प्रकाशनचंही पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही जशा पद्धतीनं जाल, त्या पद्धतीनं आपण म्हणजे हे नितीन महाले सरांचंच आहे. मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स जे की कोकिळा प्रकाशनचं मी सांगितलेलं आहे. त्यासोबत बघा शालेय पुस्तके आपण 5वी 8वी स्कॉलरशिपचे म्हणजे 4थी आणि आता 7वी ही स्कॉलरशिपची पुस्तकं आपण वाचा. त्यानंतर जुने 5वी आणि 8वीची जी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं सुद्धा आपण काय करा, हाताळून घ्या. आपण त्याच्यावरून त्याचा देखील आपण अभ्यास करावा. त्यासोबतच ही जी महत्त्वाची ज्या काही ट्रिक्स असणारे जे काही पुस्तक आहेत, ते देखील आपण इतर पुस्तकंही वापरू शकता. आता परिसर अभ्यास पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे पेपर 1 साठी परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान. पेपर 2 साठी हे 60 गुणांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकांची म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळे जे ज्याला आपण MSCERT असं आपण म्हणतो. हाच सर्वात मोठा मंत्र आहे या परिसर अभ्यासासाठी. बघा आणि गणित विज्ञानसाठी म्हणजे ह्या पेपर 2 मध्ये जो असेल सामाजिक सोशल सायन्स आणि गणित विज्ञानसाठी. बघा 3री 8वीची विज्ञान, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि नागरिक शास्त्रांची पुस्तकं आपण एक ओळ ना ओळ वाचून काढा मित्रांनो. यातलेच बरेच भरपूर प्रमाणात प्रश्न आपल्याला पडतात. पेपर 2 साठी तुमचा जो विषय आपण निवडू म्हणजे सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल, तर त्यांची शालेय पुस्तके आपण बारकाईनं वाचायची आहेत मित्रांनो. जर हे वाचले तर आपल्याला एकदम म्हणजे जवळपास आपल्याला आपला 60-70% तयारी या आपल्या पुस्तकातून म्हणजे पाठ्यपुस्तकातूनच होणार आहे. क्रमिक त्याला आपण कंटेंट बुक्स म्हणतो. ते कंटेंट बुक्स आपण वाचायचेत आणि जेणेकरून त्यातूनच आपला बेस एकदम पक्का होणार आहे आणि त्यामुळे मग हे जे वरचे मी आता सांगितलेले जे बुक्स आहेत, तेही वाचून काढले, तर तुम्ही 100 प्लस स्कोर घ्यायला तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही मित्रांनो. बघा आता सोबतच आणखी काय करायचंय, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण टी संपूर्ण मार्गदर्शक इग्नाइट पब्लिकेशनचं आहे, जे की धनंजय काचळे यांनी लिहिलेलं आहे. सोबतच 2013 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण प्राध्यापक वैभव भुतडा म्हणजे युवराज प्रकाशन किंवा विद्याभारती प्रकाशनचं आपल्याला डॉक्टर ब्रिजमोहन दायमा यांचंही आपल्याला पाहायला मिळेल. बघा म्हणजे हे जर आपण पाहिलं तर यामुळे काय होऊ शकतं, जेणेकरून बघा आपल्याला सांगता येईल आपला सराव आणखी होऊ शकतो. पी-वाय-क्यूज ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आपल्याला खूप आयडिया येते पेपर कशाप्रकारे येणार आहे आणि कसा असेल. आता काही 100 प्लस गुण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील आपण या ठिकाणी देतोय. परीक्षेत 60 किंवा 70% प्रश्न थेट शालेय क्रमिक पुस्तकातून विचारले जातात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढा. बघा जुने पेपर सोडवणे 2013 पासून आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका वेळात सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणजे जेणेकरून जे समजा आपली परीक्षा कोण घेतंय तर ही थोडक्यात MSCE घेत असते. म्हणजेच जेणेकरून त्यांचा परीक्षेचा जो कल आहे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी आहे, ती आपल्याला काय होत असते, समजत असते. त्यानंतर परीक्षेचे वेळेचे व्यवस्थापन. आता परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसते आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे 150 मिनिटात आपल्याला 150 प्रश्न सोडवायचा आहे. याचा सराव आपल्याला करायचा आहे. बस हेच एक ट्रिक आहे, हीच टेक्निक आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही मित्रांनो. हीच परीक्षा आता जी येणारी परीक्षा असेल, या परीक्षेत मित्रांनो 100 पैकी म्हणजे आपण 100% 100 प्लस गुण आपल्याला मिळावेत, अशी ही आमची अपेक्षा आहे आणि
आणि नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला कुठेतरी फायदा होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. बघा, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जे नवीन आहेत, जे नवीन तयारी करायला लागलेले आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि खरंच त्यांना या मार्गदर्शनाची खरंच खूप नितांत गरज आहे. तुम्ही पास झालात, तुम्ही नक्कीच टेटची तयारी करा मित्रांनो. परंतु जे आता पास झालेले नाहीत किंवा ज्यांना आता नव्यानं ही टी-ई-टी द्यायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी ही यादी लिहून घ्या. त्यांनी ही पी-डी-एफ त्यांना मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण जाऊन डाउनलोड करू शकता. थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका खास व्हिडिओसह. थँक सो